पिंपल सुटीला परत एकदा बिबट्यानं एका चिमुकलीला उचलून नेलं. अत्यंत दुर्दैवी गोष्ट घडली. खरं म्हणजे पिंपरखेडला मोठं आंदोलन झालं, तिथं 60 बिबटे पकडले गेले. इथं बी आज फार मोठ्या प्रमाणावर बिबटे वावर, याचा बी आकडेवारी काही 40पेक्षा कमी नाही आहे. आणि मग हे बिबटे पकडायला पिंपरखेडला जसं यंत्रणा राबवली तसं शासनाला इथं राबवली पाहिजे. आणि म्हणून आत्ता आपण वरिष्ठ अधिकाऱ्यांना TFO साहेब असतील, RFO असतील, त्यांना फोन केले. त्यांनी त्या पद्धतीनं यंत्रणा लावू असा शब्द दिला. आज त्या आमच्या छोटीचा मृत्यू झाला, तिला शासनाची जी मदत मिळते 10 लाख रुपये त्यांनी लगेच चेक तयार केला. 15 लाख जो जॉईंटमध्ये दिला जातो RFO आणि मुलीचे पालक, तर तोही लगेच देतो म्हटले. त्याचबरोबर या परिसरात आज रात्रीची लाईटची गरज आहे. पण रात्रीची लाईट नसल्यामुळं शेतकरी, सामान्य कुटुंबातली माणसं गोठ्यात कुठंतरी, पडवीला कुठंतरी झोपतात, कारण डास चावतात, उकाडा आहे. आणि म्हणून त्याही आज बारामतीचे चीफ इंजिनियर पेटकर साहेबांना विनंती केली, साहेब काही करा पण रात्रीची लाईट चालू करा. त्यांनी आज शब्द दिला आहे की आज रात्रीची लाईट मी तुम्हाला सुरू करून देतो. पुढेही आपण या विषयावरती वनमंत्री गणेशजी नाईक साहेब चांगले आहेत, त्यांचे माझे फार चांगले संबंध आहेत. त्यांच्याकडे एक सिस्टमला आपण घेऊन जाऊ. मला वाटतं पिंपळ सुटेल ही कितवी घटना आहे आपली? दुसरी घटना आहे. परिसरात म्हणजे मानवी हल्ला झालेला ही दुसरी घटना आहे. अनेक शेळ्या बकऱ्या तर खूप गेल्यात आमच्या. म्हणून ही सरकारला आमची विनंती की तत्परतेनं याच्यावर ठोस उपाययोजना केली पाहिजे. त्यासाठी निश्चितपणे आम्ही वनमंत्री साहेबांची भेट घेऊ. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.